आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज़, आपका अपना हिंदी न्यूज़ चैनल। ठाणे स्थित प्रसिद्ध डॉक्टर बेडेकर स्त्री रोग एवं बाल हॉस्पिटल अपना अमृत महोत्सव मना रहा है। इस अवसर पर डॉक्टर बेडेकर चिकित्सालय और ठाणे स्थित प्राच्य अध्ययन संस्थान के सहयोग से वरिष्ठ चित्रकार एम.वी. धुरंधर द्वारा 1920 में प्रकाशित ओटो रॉथफेल्ड द्वारा लिखित पुस्तक द वीमेन ऑफ इंडिया से उस समय के भारत के विभिन्न क्षेत्रों, व्यवसायों और वर्गों की महिलाओं के चित्रों की एक प्रदर्शनी का आयोजन किया गया। इस प्रदर्शनी का उद्घाटन 13 नवंबर को डॉक्टर महेश बेडेकर ने किया। इस अवसर पर जोशी बेडेकर महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाइक, इंजीनियरिंग महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर डी.के. नायक और बड़ी संख्या में प्राध्यापक एवं छात्र उपस्थित रहे। इस उद्घाटन अवसर पर बोलते हुए डॉक्टर महेश बेडेकर ने छात्रों को धुरंधर के चित्रों और इस बारे के प्रदर्शनी के आयोजन में उनकी समग्र भूमिका के बारे में मार्गदर्शन किया। यह प्रदर्शन 13, 14 और 15 नवंबर को सुबह 10 बजे से शाम 6 बजे तक जोशी बेडेकर कॉलेज परिसर में आयोजित की जाएगी। 15 नवंबर को सुबह 11 बजे कॉलेज के थोरले बाजीवर पेशवा हॉल में प्रोफेसर अंकुर काणे द्वारा प्राचीन भारत में महिलाओं पर व्याख्यान दिया जाएगा। 1920 में प्रकाशित अत्यंत दुर्लभ और महत्वपूर्ण पुस्तक द वीमेन ऑफ इंडिया की मूल प्रति भी प्रदर्शनी में प्रदर्शित की गई है। बेडेकर परिवार ने सभी उत्साही लोगों से इस ऐतिहासिक और दुर्लभ प्रदर्शनी का लाभ उठाने की अपील की है। सर काय सांगाल, आज एम.वी. धुरंधरचे जे पेंटिंगचे एक्झिबिशन आज इथे लावले, आपण त्याचे उद्घाटन केले, काय सांगाल? बेसिकली वुमन ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे एका ब्रिटिश ऑफिसरने लिहिलेलं 1920 सालचं, त्याच्यामध्ये त्यावेळेला समकालीन बायकांचा अभ्यास त्या ब्रिटिश ऑफिसरने केला आणि तिथे त्यांनी एम.वी. धुरंधर जे अतिशय प्रख्यात चित्रकार होते भारतातले, त्यांनी त्याच्यामध्ये अतिशय सुंदर पेंटिंग जवळजवळ 47 पेंटिंग्स काढलेली आहेत। त्या पेंटिंग्सचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असं वाटतं, कारण या पेंटिंग्स प्रत्येक पेंटिंगमध्ये त्यावेळच्या वेगळ्या वेगळ्या कम्युनिटीप्रमाणे, स्त्रियांच्या वेगळ्या वेगळ्या प्रांताप्रमाणे स्त्रियांचं दर्शन होत आहे, म्हणून त्याचा लाभ एक तर घ्यावा आणि या आर्टिस्टची माहिती गोळा करतील विद्यार्थी, एक इंटरेस्ट निर्माण होतो। राजा रविवर्मा खूप लोकांना माहिती आहे, पण धुरंधर माहीत नाही आहे तसं नाही आहे, पण नवीन पिढीला हे माहिती व्हावे आणि त्याच्यातून त्यांना काहीतरी एक कलेबद्दल चांगलं हे व्हावं, त्याचा हा उद्देशाने आपण करतो। एक्झिबिशन आजपासून सुरुवात झाली, किती दिवस राहणार आणि काय त्याची वेळ असेल? एक्झिबिशन शनिवारपर्यंत आहे आणि सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे ठाणा कॉलेज कॅम्पसमध्ये। लोकांना काय आव्हान आपण? हा, लोकांनी याचा, ठाणेकरांनी याचा नक्कीच लाभ घ्यायला पाहिजे आणि शनिवारी एक लेक्चर सुद्धा आहे सकाळी, प्राचीन भारतीय स्त्रियांवर डॉक्टर अंकुर काणे लेक्चर देणार आहेत, त्याचाही लाभ घ्यायला पाहिजे आणि मॅक्झिमम लोकांनी हे येऊन बघायला पाहिजे एक्झिबिशन, असं मी नक्कीच आवाहन करेन आणि नक्की सगळ्या राजपूत लेडी, दिस इज अ राजपूत लेडी बट शी इज नॉट अ राजपूत लेडी फ्रॉम कच्छ। म्हणजे राजपूत लेडीजचे वेगळे वेगळे पोशाख असायला पाहिजेत आणि असं म्हटलंय कच्छच्या राजपूत लेडीचा दिस इज द वे दे यूज टू ड्रेस। तसंच हे लेडी फ्रॉम म्हैसूर, म्हणजे म्हैसूर साऊथ इंडियन म्हटलेलं नाही, ते म्हैसूरच्या बायका त्यावेळेला अशा पद्धतीचा पोशाख हवे असं त्यांचं म्हणणं आहे। ही फिशर वुमन म्हणजे कोळी फिशर वुमन। तर धुरंधरांचं दुसरं एक वैशिष्ट्य असं होतं, त्यांचे जर का पेंटिंग्स तुम्ही बघितलीत ना, तर त्यांनी बॅक साईडची पेंटिंग्स खूप काढली आहेत। आर्टिस्टचा एक प्रत्येकाचा वेगळा व्ह्यू असतो, पण त्यांनी जर का बायकांचे तुम्ही बघितले तर त्याचे खूप पेंटिंग्स दे आर ही शोईंग द बॅक ऑफ द वुमन ऑर अ मॅन, त्यांचा तो व्ह्यू होता। तर तशी फिशर वुमन तिने काढलेली आहे, पण त्यांच्या बाकीच्या पेंटिंग्समध्ये सुद्धा तुम्ही जर का बघितलं तर 8-10 पेंटिंग्स मला अशी दिसली। तसंच ही जैन नन्स दिसतात, नंतर तिकडे त्या बघितलं तर लेडी मुस्लिम लेडी इन नॉर्थ इंडिया, म्हणजे ही शी मस्ट बी म्हणतात ना, ते पिक्चरमध्ये बघतो तवाय ऑफ आता असं बघायला फक्त पिक्चरमध्येच बघायला मिळेल, पण त्यावेळेला पिक्चर वगैरे नव्हते, मग त्यावेळेला ती जी पद्धत होती त्याप्रमाणे त्यांनी, पण त्यावेळेचा समकालीन सामाजिक परिस्थितीसुद्धा याच्यातून दिसते। भाटिया समाजाची
पत्रकारिता अफगाणिस्तान